नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, संसार म्हटलं की अडीअडचणी ह्या येतच असतात आणि ह्या अडचणीमधून मार्ग काढत आपल्याला पुढं जायचं असतं. अशा अडचणींच्या वेळी आपल्याला आपल्या गुरूंचे आशीर्वादसुद्धा उपयोगी पडतात. आज इथं मी तुम्हाला आपल्या स्वामी मार्गामध्ये जे लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडगे सांगितलेले आहे ते तोडगे सांगणार आहे. हे लक्ष्मीप्राप्तिकारक तोडगे स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत. आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. चला तर मग त्यासाठी हे काही उपाय मी तुम्हाला इथं सांगते, ते तुम्ही नक्कीच करून बघा. आता इथं मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे 13 तोडगे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिला उपाय, वर्षातून एकदा आपलं कुलदैवत आणि कुलदेवी यांच्या दर्शनाला जाऊन अभिषेक करून पूजा करावी आणि मान सन्मान करावा. नंबर 2, मधल्या बोटात कधीही अंगठी घालू नये. अंगठी शक्यतो करंगळी शेजारच्या बोटामध्ये घालावी. त्याचबरोबर गुरुपुरुषामृत योगावर चांदीचं निरांजन दिवस माळवण्यापूर्वी सोनाराच्या दुकानातून घरी घेऊन यायचं आणि त्याच दिवशी त्या निरांजनीमध्ये रोज एक याप्रमाणे वाढवत जाऊन 12 फुलवाती व 12व्या दिवसापासून पुन्हा एक याप्रमाणे उतरत्या लावायच्या. 1 ते 1.5 महिन्यामध्येच चांगला अनुभव येतो. मोठी रक्कम तुमच्या घरी चालत येते, असा अनेक जणांचा अनुभव आहे. 12 फुलवातींची सेवा कशी करावी याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही जरूर बघा आणि तशी सेवा करा. पुढचा उपाय आहे, गुरुवारी जर तुम्हाला धनलाभ झाला तर त्यापैकी 15, 30, 45 किंवा 60 रुपये एका पांढऱ्या पाकिटामध्ये घालून ते देवघरामध्ये ठेवा. असं केल्यामुळं लक्ष्मी आपोआपच तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवायचे. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नका, कारण पैसा हा पैशाकडेच ओढला जातो, हे शाश्वत सत्य आहे. पुढचा उपाय, एक मोरपीस विकत आणून घराच्या दक्षिण भिंतीवरती चिटकून ठेवा. ह्या मोरपिसाला रोज संध्याकाळी अगरबत्तीने ओवाळा. हा उपाय ज्यांचे पैसे अडकून पडलेले आहे त्यांनी जरूर करून बघा. अडकून पडलेले पैसे 1 ते 2 महिन्यामध्ये परत मिळतील. पुढचा उपाय आहे, 10 रुपयाच्या कोऱ्या नोटेला घड्या घालून त्या नोटेला पिरॅमिडचा आकार द्या. मग ती पिरॅमिडच्या आकाराची नोट पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा आणि ही नोट शक्यतो वर्षभर खर्च करायची नाही. असं केल्यामुळं तुमचं पैशाचं पाकिट किंवा तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही. पुढचा उपाय आहे, तुम्हाला मिळालेली रक्कम किंवा पगार लगेचच खर्च न करता किमान रात्रभर ती रक्कम आपल्या घरामध्ये ठेवावी. पुढचा उपाय आहे, हनुमानाच्या फोटोला केवड्याचा अत्तराचा 1 थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावायचा. त्याचबरोबर महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना स्वतःच्या हातालासुद्धा 1 थेंब हे अत्तर लावायचं. पुढचा उपाय आहे, दर बुधवारी मौन पाळायचं आणि पांढरं वस्त्र परिधान करायचं. हा नियम वर्षभर कटाक्षाने पाळावा. पुढचा उपाय आहे, जन्मवारी शक्यतो आळणी उपवास करायचा आणि ओम या मंत्राचा जेवढा जास्त जमेल तेवढा जप करायचा. हा सुद्धा उपाय वर्षभर करा. पुढचा उपाय आहे, दर शनिवारी घराची जाळी जळमटं काढून साफसफाई करून घर स्वच्छ करावं. हा उपायसुद्धा वर्षभर करावा. हा उपाय तसा करायला अगदी सोपा आहे, कारण आपण घराची साफसफाई तर करतच असतो. ती करताना फक्त ती शनिवारी करायची, एवढीच काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा उपाय आहे, हाताची पायाची जी नखं काढतो आपण, ती नखं फक्त मंगळवारीच काढायची आहेत. हा सुद्धा उपाय वर्षभर कटाक्षाने पाळायचा आणि हा उपायसुद्धा करायला अगदी सोपा आहे. आपण नखं काढतोच तर ती फक्त मंगळवारी काढायची आहेत. आता इथं मी तुम्हाला एवढे सारे तोडगे किंवा उपाय सांगितले. यातले कमीत कमी तुम्ही 5 हे नियम किंवा उपाय वर्षभर कटाक्षाने पाळा. याचा चांगला अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. ही सर्व परमपूज्य गुरुमाऊलींच्या मुखातून निघालेली अमृतवाणी आहे. ती कधीही खोटी ठरणार नाही, याच्यावर विश्वास ठेवा. परमपूज्य गुरुमाऊलींची एकच कळकळ असते की समर्थांचा सेवेकरी हा समर्थच असावा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे उपाय आतापर्यंत कुणी केले हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचा तुम्हाला कसा लाभ झाला हे पण सांगा.
तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.